निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि सगळं गाव जसं काही खळबळून जागं झालं. राजकारणात निरनिराळ्या पार्ट्यांचे उमेदवार आपल्या निवडणुकीतल्या यशासाठी साम दाम दंड भेद या चतुसूत्रीचा उपयोग करत स्वतःलाच आजमावत होते. पोळ्या करता करता सुमननं बाहेर पाहिलं. समोरनं भोंगा चालला होता. मते द्या, मते द्या, मते द्या, सायकलला विजयी करा. सगळीकडे इलेक्शनची रणधुमाळी चालू होती. पान ठेल्यापासनं तर सरकारी दप्तरापर्यंत इलेक्शनशिवाय दुसरा विषयच नव्हता. चौका चौकात जमणारे, पान ठेल्यावर पिचकाऱ्या मारणारे टोळं भैरव कामाला लागलेले होते. सुमन, ए सुमन असं म्हणत मंदा आत आली. सुमन, झाली का कामं? अगं कामं कुठं संपत्यातोय? अगं आता ते कोणी वार्ताहर उतरलेत लॉजवर, त्यांना डबे द्यायचेत मला. हे बघ सुमन, ते सगळं राहू दे. आत्ता आपल्याला जायचं आहे सभेला. नाही का बाया, मी कसली जाती सभेला? अगं ऐक ना सुमन, खरं ते 300 रुपये देणार आहेत. 15 बाया आण म्हणाले. मी आपल्या मैत्रिणींना सांगून आली, चल पटकन. अगं पण येळ किती जाईन? नाही जात बाई वेळ. तिथे जायचं, तोंड दाखवायचं, पैसे घ्यायचे, सही करायची, परत यायचं. चल, 300 रुपये मिळत आहेत ना. सुमननी पोळ्यांचा गोळा झाकून ठेवला. अंगावरचं जुनेर बदललं, तारेवरची साडी ओढली, पटकन नेसून ती निघाली. बाकीच्या सगळ्या बाहेर वाट बघत होत्या. मंदानं डोकी मोजली, बरोबर 15. तिने राघवला सांगितलं होतं 5,000 दे, 15 जणी आणते. या सगळ्यांना वाटूनही तिच्याजवळ 500 रुपये उरणार होते. आपल्या व्यवहार चातुर्यावर मंदा मनोमन खुश झाली. मैदानावर तशी फारशी गर्दी नव्हती. राघव त्यांचीच वाट बघत होता. त्यानं सगळ्या जणींचा फोटो काढला, कागदावर नावं लिहित सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि मंदाच्या हाती पैसे दिले. तिकडे भाषण सुरू झालं होतं. राघव गेलेला बघून मंदानं सगळ्यांना बाहेर काढलं. चला बाहेरच देते पैसे. प्रत्येकीच्या हाती पैसे देत मंदा मोकळी झाली आणि सुमनला म्हणाली, बघ अर्ध्या तासात मिळाले ना 300 रुपये. चल आता घरी जाऊ. भाषणाशी त्यांना काही कर्तव्य नव्हतं. थोडं दूर गेल्यानंतर मनोज त्यांना आडवा आला. काय म्हणतात आहे, मोर्चा घेऊन आला ते वाटतं? हां बाबा, मिळत आहे तेवढे पदरात पाडून घ्यायचे. हो ना, मग काम करा, संध्याकाळी या, रोड शो आहे आमचा. तू कुठला रे बाबा? अहो मी टेलिव्हिजनचा. देणार ना मग तुम्ही टेलिव्हिजनला 500 रुपये देतो. रोड शोमध्ये या. आता अर्धा तासात 300 भेटले. 500मध्ये किती वेळ थांबवणार तू? अहो 1 तास. ठीक आहे, येऊ की आम्ही संध्याकाळी 6 वाजता. मनोज गेला तशी मंदा सुमनकडे वळून म्हणाली, अगं सुगीचे दिवस आलेत आपले, मिळतात तेवढे दाणे टिपून घेऊ. सुमन घरी येऊन अर्धवट राहिलेल्या पोळ्या करायला लागली. शंकर ते डबे पोचवणार होता, पण इतका वेळ झाला तरी शंकरचा पत्ता नव्हता. आता कुणाला डबे न्यायला सांगावं असा विचार करत ती दाराबाहेर आली तर शंकर भेलकांडत येताना दिसला. सुमन ओरडली, अहो काय आहे? दिवस नाही रात नाही, पैसे मिळाले की ढोसायची का? पैसे नाही. अगं फुकाट वाटतोय तो दारू. प्या, अंगठा लावा. आपण प्यायलो, अंगठा लावू की नंतर? असं म्हणत तो घरात जाऊन लोडाकला. ज्यांचे डबे पोचवायचे होते तीच माणसं समोरनं येताना दिसली. सुमन ओशाळली, अहो पाठवायचे होते डबे, पण हे बघा ना काय करून ठेवले त्या सायकलवाल्याने. तिने दारूच्या नशेत पसरलेल्या शंकरकडे बोट दाखवलं. नक्की सायकलवाल्यानंच पाजली का? अहो सायकलवाल्यानेच पाजली. तो सांगतोय तर तसंच ना. ते वार्ताहर विरोधी पक्षाचे. आयतं खाद्य मिळालं त्यांना. त्यांनी आपला व्हिडिओ कॅमेरा सरसावला. त्याला बाहेर आणून जरा शिव्या घालता का 4? पैसे देईन बरं का. आता शिव्या घालायची एवढी चांगली संधी, तेही पैसे घेऊन सुमन कशाला सोडतीये? शंकरला कॉलरला धरून तिने बाहेर आणला आणि म्हणाली, अरे भाड्या, काय वेळ नाही काळ नाही, दारू पितय, तुला फुक्कटची दिली कोणी र? शंकरने दोन्ही हात सायकलच्या पॅडलसारखे मारायला सुरुवात केली. बघा, या असल्या लोकांना हाताशी धरून लोक आपली खेळी खेळतात. हे काय हो बेनबोडाचा लोटा? यांचं दैवत एकच आहे, दारू. ती द्या आणि ह्यांच्याकडनं काय पाहिजे ते करून घ्या. यांना काय हो, ते पाजून मोकळे होतात. पण ह्यांच्या मात्र सवय बिघडतात ना. धुळधान होती आयुष्याची, पण ह्यांना कुठं काय कळतंय?
सुमननं काही बाई बोलून यथेच्छ तोंडसूक घेतलं. हे सगळं व्हिडिओत बंदिस्त झालं. 500 रुपये देऊन आणि आपले आपले डब्बे घेऊन ती लोक चालायला लागली. आता सुमनला जाणीव झाली, भूक लागली आपल्याला. तिने आत जाऊन एक ताट वाढून घेतलं. कोपऱ्यात पसरलेल्या शंकरसमोर नेऊन आदळलं. पुन्हा त्याला बोकोटं धरून बसवलं. गिळा आता आणि मग पसरा. आपलंही ताट वाढायला घेतलं. तेवढ्यात तिची म्हातारी सासू आली लंगडत लंगडत. तिला बघून सुमन पुढे झाली. तिला हात देऊन तिने तिला आत घेतलं. सुमननं दोघींची ताटं घेत विचारलं, दाखवला का पाय डॉक्टरला? वय ग बाया, पस झालाय जखमीत. चिरा दिला डॉक्टरने. अगं पायात काटा टोचला ना, तवा लक्ष नाही दिलं म्या, त्यामुळे एवढं वाढलंय बघ. लय दुखलंय, पण पू काढून टाकला ना, आता जरा बरं वाटतंय. असं नका करू तुम्ही. आपल्या तब्येतीची काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे. हाय कोण आपल्याला एकमेकीशिवाय? शंकरकडे एक तुच्छतेचा कटाक्ष टाकत ती म्हणाली, हे तर काही कामाचं नाही. हा ना, कसं देवटने पजलं काय जाणं. ह्याने आधार द्यायचा तर मलाच म्हातारीला याची उडबस करावी लागती. तरी बरं तुझ्यासारखी गुणाची बायको मिळाली. दुसरी असती तर कवच गेली असती याला सोडून. म्हातारीनं सुमनची री ओढली. मग जेवता जेवता सासूनं विचारलं, गेली होतीस मंदाबरोबर? अगं मी पण आली असती की. अवं पण तुम्हाला डॉक्टरकडं जायचं होतं ना. पण आता संध्याकाळी पुन्हा जायचे मंदाबरोबर. सुमननं नंतर थोडा वेळ झोपण्याचा प्रयत्न केला, पण संध्याकाळचे डबे तिला खुणावत होते. ते भरून मगच तिला त्या रोड शोमध्ये जाता आलं असतं. ती लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. तिची हालचाल बघून सासूही उठली. किती का बाया कष्ट करतीस, काम कर. हे बघ, मला शेगडी दे पेटवून, खाली बसून पोळ्या करून देते मी बसल्या बसल्या. सुमननी आणि म्हातारीनी मिळून डबे भरले. संध्याकाळी 6 वाजायच्या सुमाराला मंदा आली. मी पण येणार ह्या, म्हातारीनं ऐलान केलं. अगं पण तुला चालायला त्रास होईन ना. अगं बाया, दुखला तर दुखला पाय, 500 रुपये तर भेटतील. मावशीला न्यावं कसं, मनोजला सुद्धा विचार पडला. पण त्यांनी एक युक्ती केली. एका गाडीवर मोठा फोटो ठेवलेला होता, त्याच्या पायाशी दिलं त्याने मावशीला बसवून. मग काय, रॅलीमध्ये गाडीतून आयतं फिरायला मिळालं. मावशी मस्त झोपली त्या फोटोच्या पायाशी. मावशे घे झोपायचे 500 रुपये. अरे बाबा, सुमनजवळ दे, तिला लागतात मीठ मिरचीला. मावशीच्या समंजसपणाचं सुमनला कौतुक वाटलं. दोघींचे पैसे आपल्या पर्समध्ये टाकून ती निघाली तर मंदानं पुन्हा थांबवलं. हे बघ, उद्या शेजारच्या गावात सभा आहे. गाडी घेऊन जातील आपल्याला. जेवण तिथंच आहे, वर 500 रुपये दक्षिणा. सकाळी 8 वाजता इथं चौकात येईन गाडी. अगं पण सकाळची कामं अगं पडू दे की 2 दिवस, नंतर कोण बोलवायला लागले आपल्याला. अगं पण डबे आहेत ना. तेवढ्याच समोरनं येणाऱ्या कार्यकर्त्यानं सांगितलं, उद्या डबे नको आहेत काकू, जेवण तिकडेच आहे. बघ, सुटला का नाही तुझा प्रश्न. दुसऱ्या दिवशी अशाच भाडोत्री बायकांनी मंडप सजला होता. युवा नेता आम्हाला मतं द्या असं ओरडून सांगत होता. त्या गोंगाटातही खुर्चीवर बसल्या बसल्या सुमनला जी झोप लागली ती मंदानं हलवून उठवल्यावर ती जागी झाली. अगं चल लवकर, 5 मिनिटात भाषण संपन, त्याच्या आधी आपण जेवण करून घेऊ. जेवण करून दोघी गाडीजवळ आल्या तर बाकीच्याही तिथे उभ्याच होत्या. मनोजनं सगळ्यांना एकदा नारे लावायला लावले आणि 500 रुपयाची बिदागी दिली. मनोज निघून गेला. त्या सगळ्या तिथे उभ्या असताना तिकडनं विनोद आला. अरे बरं झालं तुम्ही सगळे इथे भेटलात. आता वाचनालयाच्या हॉलमध्ये साहेब सभा घेणार आहेत. बायकांच्या काही योजना ते तुमच्यासाठी लागू करणार आहेत जिंकल्यानंतर. त्याबद्दल ऐकायला बोलवलं आहे त्यांनी. मंदा आता अशा आमंत्रणांना सरावली होती. तिने विचारलं, पण भाऊ आत्ताची पण सोय कराल ना? अहो ते काय सांगायला लागतं का मंदाबाई तुम्ही? हां, तुम्ही चला तर खरं. मग सगळ्या विनोदच्या मागून चालायला लागल्या. वाचनालयाच्या हॉलमध्ये आश्वासनांनी भरलेलं साहेबांचं भाषण झालं. सगळेजणी थकल्या असल्या तरी शेवटी हातात काहीतरी पडेल या आशेवर बसून होत्या. भाषण संपल्यावर सगळ्यांनी विनोद भोवती गर्दी केली. अरे आता मी काय पळून जातोय का बायानो? तिकडनं भेटले की तसेच आणून देईन ना तुम्हाला, मी आलो हां, असं म्हणत विनोदनं पळ काढला. त्याच्या नावानं बोटं मोडत बायका घरी परतल्या. पुढचे 2 दिवस मंदा नेईल तिकडे सुमन जात राहिली. तिच्या पर्समधली गंगाजळी वाढत होती. आज मतदानाचा दिवस.
सकाळपासून सुमन अस्वस्थ होती. खरं तर आपण सगळ्याकडनंच पैसे घेतलेत, आता मत कोणाला द्यावं, तिला प्रश्न पडला. सुमनला ते पैसे घेणं खटकत होतं. तिने ते बोलून दाखवल्यावर मंदा उसळली होती. अगं तो काय त्याच्या कष्टाचे देतोय का? लोकांकडनं लुबाडलेले वाटतोय झालं. तू काय एवढी धर्मराज होतीयस? त्यावेळी सुमन गप्प बसली, पण आता मतदानाला जायचं तिच्या काही मनात येईना. तेवढ्यात बाहेरनं हाक आली. मनोज उभा होता बाहेर. अहो सुमनताई, 4 वाजले, मत नाही दिलं तुम्ही अजून. चला, गाडी आणली तुमच्यासाठी. त्यांनी सुमनला बळेबळे बाहेर काढलं. तिच्या हातात 500ची नोट कोंबत म्हणाला, 3ऱ्या नंबरचं बटन आपलंय, ते दाबायचं बरं का. मतदान केंद्रावर येऊन मतदान कक्षात सुमन उभी राहिली तर काचेच्या खिडकीबाहेरून मनोज 3 बोटं नाचवत होता. तिने खाली बघितलं. EVM मशीनवर तिला तो तरळताना दिसला. तिच्या डोळ्यासमोर त्या दिवशीचा प्रसंग उभा राहिला. करकरीत 3 सांजा झाल्या होत्या. देवासमोर दिवा लावला सुमननी आणि तो उभा दिसला दारात, उंच, सावळासा, तरतरीत. त्याने विचारलं, ओळखलं का मला? सुमन त्याच्याकडे निरखून पाहायला लागली आणि तिला ओळख पटली. अरे, हा तर आपल्या माहेरच्या गावचा महादेव पाटलाचा मुलगा. तो तिच्या भावाचा मित्र. अतिशय हुशार, निगर्वी, सुस्वभावी. पाटलाचा मुलगा असूनही त्यांनी कधी आपला तोरा दाखवला नव्हता. सगळ्यांना मदत करायला तो नेहमी तयार असायचा. त्याला बघून सुमनला फार आनंद झाला. अरे वा, नवीन. अरे नवीन, तुझी ओळख कोण विसरन? ये आत ये. नवीन आत आला. त्यानंही सुमनला हात जोडले, सुमनला नमस्कार केला आणि म्हणाला, ताई, मी आज तुझ्याकडे दान मागायला आलो आहे. मी मत विकत घेत नाही, ती माझी अवकातही नाही. पण एवढंच सांगतो, तुम्ही मला निवडून द्याल तर सचोटीनं काम करेन, भ्रष्टाचार करणार नाही आणि माझे पाय नेहमी जमिनीवर असतील. तो पुन्हा सुमनच्या पायाशी वाकला. सुमननं त्याला तोंड भरून आशीर्वाद दिला, विजयी भव, आणि त्याच्या हातावर साखर ठेवली. खडबडून जागी झाल्यासारखी सुमन त्याची निशाणी शोधायला लागली आणि ती दिसताच तिने बटण दाबलं आणि ती कक्षाच्या बाहेर आली. आजूबाजूला होणाऱ्या कुठल्याच चौकशांना उत्तर न देता सुमन तडक घरी आली. आता तिचं मन शांत झालेलं होतं. श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकत होता हेमा नागपूरकर यांची कथा मतदान. कथा कशी वाटली कमेंट करून कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूयात राहूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.